नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शीट्सआर्ट्स सायन्स हब। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला क्लास 10th सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 3 दॅट इज द केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स याच्यामधल्या लेक्चर नंबर 8ला सुरुवात करायची आहे। आणि हे आपलं या चॅप्टरमधलं शेवटचं लेक्चर आहे। या चॅप्टरमध्ये आपल्याला कोरोजन आणि रेन्सिडिटी या दोन घटकांचा अभ्यास करायचा आहे। व्हॉट इज मीन बाय कोरोजन? जे सर्वप्रथम कोरोजन म्हणजे काय हे आपण आधी समजून घेऊया। कोरोजन इज द डिग्रेडेशन ऑफ मटेरियल ड्यू टू रिॲक्शन विथ इट्स एन्व्हायरमेंट। हे सभोवतालच्या परिसरासोबत जेव्हा रिॲक्शन होते आणि त्या रिॲक्शनमुळे त्याचं डिग्रेडेशन होतं, जे कोणतं मटेरियल असेल, जे मेटल असतील किंवा जो कोणता पदार्थ असेल, जेव्हा त्याचं डिग्रेडेशन होतं तेव्हा आपण त्याला कोरोजन असं म्हणतो। आता प्रामुख्याने कोरोजनमध्ये आपण आयरनचं पाहतो, त्याला आपण रस्ट असं म्हणतो। म्हणजे जेव्हा आयरन एखादं ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यावर आपल्याला ब्राऊन रंगाची एक लेअर तयार झालेली पाहायला मिळते, त्याला आपण रस्टिंग ऑफ आयरन असं म्हणतो। जर आपल्या घरामध्ये कॉपरची जर भांडी असतील तर त्या कॉपरच्या भांड्यावर आपल्याला ग्रीन कोट आहे, ग्रीन जो कलर आहे तो तयार झालेला पाहायला मिळतो। आणि तो जो कोट असतो, ग्रीन कोट, इट इज नथिंग बट दॅट इज द कॉपर कार्बोनेट। त्याच्यानंतर सिल्वर जे काही आपल्या घरामध्ये दागिने असतील तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला एक ब्लॅक कलरची लेअर, म्हणजे काही ठिकाणी आपल्याला जी चांदी जी आहे ही काळपट झालेली पाहायला मिळते, आणि ही सुद्धा एक प्रकारचं कोरोजन आहे, कारण तिच्यावर जे ब्लॅक कलरचे जे कोटिंग असतं इट्स फॉर्म ड्यू टू द सिल्वर सल्फाइड। तर याचाच अभ्यास आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे। आता इथे यांनी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ट्राय धिस, लुक ॲट धिस। त्याच्यामध्ये ॲपराटस, 4 टेस्ट ट्यूब, 4 स्मॉल आयरन नेल, रबर कॉर्क एक्सेट्रा। केमिकलमध्ये अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड, ऑइल अँड बॉइल्ड वॉटर। तर प्रोसिजर काय आहे ती आपण एकदा पाहूया। लुक ॲट द प्रोसिजर। मी इथे प्रोसिजर वाचतोय। प्लेस 4 टेस्ट ट्यूब ऑन अ टेस्ट ट्यूब स्टँड, टेक सम बॉइल्ड वॉटर in 1 test tube and put an oil layer on it. Take some salt water in the second test tube. Let there be only air in the third test tube, and take some anhydrous calcium chloride in the fourth test tube. Place a small iron nail in every test tube. Close the fourth test tube with a rubber cork. Let all the 4 test tubes remain unattended for a few days. मग इथे मी पूर्ण इथे दिलेली प्रोसिजर जी आहे या पॅरेग्राफमधली मी वाचलेली आहे। त्यांनी प्रोसिजरमध्ये असं म्हटलेलं आहे की 4 टेस्ट ट्यूब घ्यायच्या, आणि या 4 टेस्ट ट्यूबमध्ये त्याला आपण जर नंबरिंग केलं 1 2 3 4, तर 1 नंबरची जी टेस्ट ट्यूब आहे त्याच्यामध्ये आपल्याला बॉइल्ड वॉटर घ्यायचं आहे, आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात ऑइल टाकायचं आहे, आणि ऑइलची लेअर आपल्याला अप्पर साईडला आलेली दिसेल। सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये सॉल्ट सोल्युशन घ्यायला सांगितलेलं आहे। थर्डमध्ये त्यांनी फक्त ती टेस्ट ट्यूब पूर्ण एम्प्टी ठेवायला सांगितली, म्हणजे एम्प्टी आहे, म्हणजे त्याच्या आतमध्ये हवा आहेच, एअर आहे। आणि 4 टेस्ट ट्यूब जी आहे त्या 4 टेस्ट ट्यूबमध्ये अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड टाकून त्याला वर रबर कॉर्क टाईट करायला सांगितलेलं आहे। म्हणजे याच्या आतमध्ये काहीच नाही असं नाही आहे, याच्यातमध्ये एअर आहे आणि एअरसोबत अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड आहे। आता सर्वप्रथम अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड टाकण्यामागचा उद्देश काय तो समजून घेऊया। ही जी हवा आहे तर हवेमध्ये काही प्रमाणात मॉइश्चर राहतं, वॉटर वेपर राहतात। मग ड्यू टू द अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड जे मॉइश्चर असेल किंवा जे काही प्रमाणात त्या हवेमध्ये वॉटर वेपर असतील ते सर्वच्या सर्व ॲब्सॉर्ब केल्या जातात ड्यू टू द अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड। म्हणजे इथे जी आतमधली एअर आहे ही टोटल ड्राय एअर असलेली आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे बघा, सर्वप्रथम पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये बॉइल्ड वॉटर आणि ऑइल लेअर आहे, सेकंडमध्ये सॉल्ट सोल्युशन आहे, थर्डमध्ये फक्त एअर आहे, आणि चौथ्यामध्ये टोटल आपण ड्राय एअर आहे असं आपण याला म्हणू शकतो। आता यांनी आपल्याला ह्याच्यावर ह्या ज्या टेस्ट ट्यूब आहे काही दिवसासाठी तशाच ठेवायला सांगितलेले आहे। त्याच्या आतमध्ये एक एक नेल आतमध्ये टाकून ठेवायचं, आणि काही दिवस त्या तशाच आपल्याला ठेवून नंतर मग त्याचं ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे।
आता नेमकं काय दिसत असेल याच्यामध्ये? लुक ॲट दिस, वी कॅन सी हिअर दिस पॅरेग्राफ. आता द रस्टिंग प्रोसेस टेक्स प्लेस रॅपिडली इन द प्रेझेन्स ऑफ सॉल्ट सोल्युशन इन टेस्ट ट्यूब सेकंड. बघा याच्यामध्ये हा जो पूर्ण प्रयोग आहे, हा एक्सपेरिमेंट जो आहे, हा रस्टिंग ऑफ आयरन हे चेक करायसाठी आहे. तर याच्यामध्ये या 4 टेस्ट ट्यूबमधल्या जी सेकंड नंबरची जी टेस्ट ट्यूब आहे, याच्यामध्ये रस्टिंग ऑफ आयरन कॅन बी टेक्स प्लेस रॅपिडली. ज्या अदर ज्या 3 आहेत म्हणजे 1, 3, 4 यांच्यापेक्षा 2मध्ये सॉल्ट सोल्युशनमध्ये रस्टिंग ऑफ आयरन जे आहे हे खूप रॅपिडली होताना आपल्याला पाहायला मिळतं. रॅडिश, that is the reddish colored hydrates oxides is formed on their metallic surface. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर नंतर द स्लाइट चेंजेस वॉज ऑब्झर्वड इन ओनली एअर कंटेनिंग थर्ड टेस्ट ट्यूब. त्याच्यानंतर सेकंड नंबर लागतो थर्ड टेस्ट ट्यूबचा, की ज्याच्यामध्ये काही प्रमाणात आपल्याला रस्टिंग झालेलं पाहायला मिळतं. And very slight change was observed in the test tube 1 containing oil layer on boiled water. आणि त्याच्यापेक्षा कमी रस्टिंग झालेलं आपल्याला 1 नंबरमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे सर्वात फास्ट 2 नंबरमध्ये, नंतर सेकंड नंबर जो आहे तो फक्त एअरमधला, आणि थर्ड नंबर जो आहे हा आपल्याला बॉइल्ड वॉटर आणि ऑइलमधला पाहायला मिळतो. नो चेंज वॉज ऑब्झर्वड इन द टेस्ट ट्यूब 4. म्हणजे याच्यामध्ये 4मध्ये कोणत्याच प्रकारचा चेंज झालेला आपल्याला दिसत नाही, की ज्याच्यामध्ये अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सरळ सरळ इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर अँड एअर द प्रोसेस ऑफ रस्टिंग बिगिन. द रस्टिंग ऑकर रॅपिडली इन सॉल्ट सोल्युशन ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ आयन्स. आता बघा या पूर्ण एक्सपेरिमेंटमधून आपण काय कन्क्लुजन काढलं, की रस्टिंग जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी मॉइश्चर आणि एअर म्हणजे हवा आणि हवेसोबत काही प्रमाणात पाणी तिथे आवश्यक आहे. आणि त्यात आपण जो पाहिलेला आहे की 1 नंबरमध्ये रस्टिंग फास्ट होण्यामागं कारण काय आहे, तर याच्या आतमध्ये आपल्याला जे सॉल्ट सोल्युशन आहे म्हणजे NaCl, तर आतमध्ये आयन जे आहेत ते आयन्स असल्यामुळं याच्या आतमध्ये रस्टिंगची प्रोसेस जी आहे ही फास्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कोरोजनमध्ये आपल्याला इथं जो भाग अभ्यासायचा आहे दॅट इज द रस्टिंग प्रोसेस. आता इथं बघूया आपण, बघा इथे द रस्ट ऑन आयन डज नॉट फॉर्म बाय सिंपल रिॲक्शन ऑफ ऑक्सिजन विथ आयन सरफेस. द रस्ट फॉर्म बाय इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन म्हणजे काय, की याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स दिल्या जातात आणि एकाकडे तो इलेक्ट्रॉन्स घेतल्या जातात, आणि त्याच्यामुळे याला इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन असं म्हटलेलं आहे. आणि हिअर वी कॅन गेट दॅट इज द डिफरंट रिजन्स ऑन द सरफेस ऑफ आयन बिकम ॲनोड अँड कॅथोड. आता जी कुठे ही रिॲक्शन होत असेल, रस्टिंगची प्रोसेस जिथे होत असेल, जिथे रस्ट होत असेल, तर ही जी प्रोसेस आहे ही इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शनच्या मार्फत होते. आणि याच्यामध्ये एक भाग हा ॲनोड म्हणून वर्क करतो आणि एक जो भाग आहे हा कॅथोड म्हणून तिथं वर्क करतो. जो कोणता सरफेस आहे आयरनचा त्याच्याचमधला काही भाग हा ॲनोड आणि काही जो पोर्शन आहे हा कॅथोडची भूमिका पार करताना आपल्याला दिसतो. आता लुक ॲट दिस फर्स्ट नंबर, Fe इज ऑक्सिडाइज टू Fe2+ इन द ॲनोड रिजन. म्हणजे ॲनोडवर काय होतं की Fe जो आहे हा सॉलिड फॉर्ममध्ये आहे आणि याच्यामध्ये आपल्याला Fe2+ हा तयार होताना पाहायला मिळतो. आणि हा कशा प्रकारे तयार होईल, जेव्हा आपल्याला प्लस साईन जे येतं केव्हा येतं, की जेव्हा इलेक्ट्रॉन दिल्या जातात. म्हणजे इथे Fe हा 2 इलेक्ट्रॉन हा इथे लूज करतो. आणि सेकंड स्टेप बघा, O2 इज रिड्यूस टू फॉर्म वॉटर इन द कॅथोड रिजन. आता कॅथोड रिजनमध्ये काय होतं, कॅथोड रिजनमध्ये इथे O2 जो आहे हा कॅथोड रिजनमध्ये रिड्यूस होतोय. कशात बघा, O2+ 4H+ आणि इथे जर आपण पाहिलं तर 4 दॅट इज द इलेक्ट्रॉन्स तयार होताना पाहायला मिळतात आणि इथे आपल्याला वॉटर H2O फॉर्म होताना पाहायला मिळतं. म्हणजे पहिली जी आपण रिॲक्शन जी पाहिली Fe जी आहे, तर Feमध्ये आपल्याला Fe2+ तयार होताना दिसतोय आणि तो कशा प्रकारे की 2 इलेक्ट्रॉन तो लूज करतोय. आता इथे आपल्याला कॅथोडवर जर आपण पाहिलं तर O2 जो आहे हा रिड्यूस होतो आणि तिथे रिड्यूस होऊन वी कॅन गेट द वॉटर ॲट द कॅथोड रिजन. म्हणजे ॲनोडवर तयार झाला Fe2+ आणि कॅथोडवर तयार झालेला आहे H2O. तर बघा समोर, व्हेन Fe2+ आयन
migrate from the anode region, they react with water and further get oxidized to form Fe3 plus ion. म्हणजे हा Fe2 प्लस आयन जो आहे हा ॲनोडवरून मायग्रेट होतो आणि जेव्हा तो वॉटरच्या संपर्कात येतो तिथे तो ऑक्सिडाइज होतो आणि तिथे तो Fe3 प्लस आयन्स तयार होतात. ऑक्सिडाइज होतो म्हणजे नेमकं काय झालं इथे, कशावरून आपण त्याला ऑक्सिडाइज झालं असं म्हटलेलं आहे, कारण इथे आपल्याला Fe3 प्लस दिसतोय. 3 प्लस म्हणजे आधी 2 प्लस होता, म्हणजे यांनी इथे आणखी एक इलेक्ट्रॉन जो आहे हा लूज केलेला आहे. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन लूज केला जातो म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जेव्हा तयार होतो तेव्हा आपण त्याला ऑक्सिडेशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथे ऑक्सिडाइज होऊन Fe3 प्लस आयन तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बघा, a reddish colored hydrated oxide is formed from Fe3 plus ion and this is called rust. It collects on the surface. हा जो आहे Fe3 प्लस आयन हाच आपल्याला रस्टच्या स्वरूपात त्या सरफेसवर ज्याचा कलर रेडिश कलर जो आहे तो आपल्याला त्या आयरन जे मटेरियल असेल, जे कोणतं ऑब्जेक्ट असेल त्याच्यावर आपल्याला तयार झालेला पाहायला मिळतो आणि यालाच आपण रस्ट असं म्हणतो. आता बघा, याची पूर्ण जर रिॲक्शन इथे दिलेली आहे 2 Fe3 प्लस aqueous 4 H2O, here Fe2O3 and H2O, and here 6 H plus ions are getting, and this is the total reaction in case of rusting. आता याच्यामध्ये due to various components of atmosphere, oxidation of metal takes place, consequently resulting in their damage. This is called corrosion. आता आधी आपण डेफिनेशन पाहिली ती सुद्धा बरोबर आहे आणि ही सुद्धा ती दिलेली आहे की रस्टिंग. आता इथं आपण स्पेसिफिक कोरोजन म्हणजे काय, तर जेव्हा ॲटमॉस्फिअरमधले काही कंपोनंट याची मेटलसोबत जेव्हा ऑक्सिडेशन होतं आणि त्याच्यामुळं ते जे ऑब्जेक्ट्स आहेत ते डॅमेज होतात आणि त्यालाच आपण कोरोजन असं म्हटलेलं आहे. कोरोजन फक्त आयरनचंच नाही आहे, त्याच्यामध्ये सिल्वर पण आपण पाहिलं, कॉपर पण पाहिलं, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कोरोजनची प्रोसेस होताना पाहायला मिळते. परंतु या चॅप्टरमध्ये फक्त आपण रस्टिंगची प्रोसेस पाहिलेली आहे. याच वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आपल्याला समोर काही चॅप्टरमध्ये कोरोजनचा अभ्यास डिटेलमध्ये करायचा आहे, तेव्हा आणखी ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जातील. आयरन रस्ट and a reddish color layer is collected on it, and this corrosion of iron. Corrosion is very serious problem. We are going to study about it in next chapter. ते दिलेलं आहे की याचा विषय जो अभ्यास आहे तो आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये सुद्धा करायचा आहे. फाइंड आउट हाऊ आर द ब्लॅक सिल्वर युटेन्सिल्स अँड पॅटिनेटेड ब्रास युटेन्सिल्स क्लीन. याची माहिती तुम्ही शोधून लिहायची आहे की कशा प्रकारे जे सिल्वरचे काही युटेन्सिल्स जे आहेत की त्याच्यावर जर ब्लॅक कलरची लेअर जर तयार झालेली असेल किंवा काही जे ब्रास जे असतात त्याच्यावर जर काही ग्रीनिश कलर जर तयार झालेले असतील तर त्याला कशा प्रकारे क्लीन केल्या जातं. ओके, देन लास्ट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर दॅट इज द रेन्सिडिटी. व्हॉट इज मीन बाय रेन्सिडिटी, याला मराठीमध्ये खवटपणा असं म्हणतात. वेन लुक ॲट दिस, वेन वी यूज ओल्ड लेफ्ट ओवर कुकिंग ऑइल फॉर मेकिंग फूडस्टफ इट इज फाउंड टू हॅव all odor is called rancidity. If food is cooked in such a oil, its taste also change. When oil or ghee is left aside for a long time, or a fried food is left aside for a long time, it undergoes air oxidation and become rancid. Rancidity is the foodstuff cooked in oil or ghee in prevented by using antioxidant. The process of oxidation reaction of foodstuff can also be slowed down by storing it in airtight container. तर रेन्सिडिटी मीन्स व्हॉट, त्याला आपण मराठीमध्ये खवटपणा असं म्हणतो. जेव्हा आपल्या घरामध्ये जर खूप जुनं तेल जर असेल किंवा आपल्या घरामधलं खूप जुनं जर तूप जर असेल तर त्याचा जो वास आहे हा खवट वास आपण बऱ्याचदा आलेला पाहतो. याला कारण असं आहे की ते तेल जे आहे किंवा जे तूप आहे
त्याची ऑक्सिडेशन प्रोसेस झालेली पाहायला मिळते. आणि हे जर तेल आपण जर वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ जर तयार करण्यासाठी जर यूज केलं तर ते जे बनलेलं जे अन्नपदार्थ आहे त्यांची टेस्ट ही सुद्धा आपल्याला एक वेगळी आलेली पाहायला मिळते. म्हणजे सरळ सरळ तेल किंवा तूप हे जर खूप काळापर्यंत जर ठेवलेलं असेल तर ते ऑक्सिडाईज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या ऑक्सिडेशन प्रोसेसमुळं ते तेल किंवा तूप हे रॅन्सिड झालेलं दिसतं. आता जे तेल आहे ते रॅन्सिड होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर याच्यामध्ये त्याला प्रिझर्व करण्यासाठी किंवा त्याचं ऑक्सिडेशन प्रोसेस होऊ नये याच्यासाठी अँटीऑक्सिडंट त्याच्यामध्ये जर आपण यूज केले तर मात्र ते तेल किंवा तूप हे आपल्याला जसंच्या तसं ॲज इट इज मिळेल. आणि सेकंड महत्त्वाचं बघा की जर अशा प्रकारचे जर कोणते पदार्थ जर असतील तर ते आपण एअरटाईट जे कंटेनर आहे त्याच्यामध्ये जर ठेवले तर त्याच्यामार्फतसुद्धा त्यांच्यापर्यंत जी हवा आहे ती पोचणार नाही आणि तिथे ऑक्सिडेशन जी रिॲक्शन आहे ती होणार नाही आणि रेन्सिडिटी जी आहे ही खूप प्रमाणात तिथे कमी झालेली आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या सेंटेन्समध्ये त्यांनी दिलेलं आहे द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑफ फूडस्टफ कॅन ऑल्सो बी स्लोड डाऊन बाय स्टोरिंग इट इन अँड एअरटाईट कंटेनर. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपलं जे चॅप्टर आहे हे संपलेलं आहे. या चॅप्टरमध्ये याचं नाव आहे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. यामध्ये आपण केमिकल रिॲक्शन्स म्हणजे काय त्याचा अभ्यास केला, रूल्स ऑफ रायटिंग केमिकल रिॲक्शन्स, त्याच्यानंतर बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन्स हा महत्त्वाचा टॉपिकसुद्धा आपण या चॅप्टरमध्ये अभ्यासलेला आहे. देन टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. या टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्समध्ये आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन, देन डिकम्पोजिशन रिॲक्शन, त्याच्यानंतर थर्ड वन that is the displacement reaction, double displacement reaction, endothermic reaction, exothermic reaction, and then we can see here that is the factors affecting the rate of chemical reactions, and last one oxidation, reduction and redox reaction याचा सुद्धा अभ्यास केला. आणि आज या शेवटच्या लेक्चरमध्ये आपण कोरोजन आणि रॅन्सिडिटी याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याचा व्यवस्थित सर्व जे व्हिडिओ आहे त्याचा काळजीपूर्वक पाहून अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच.